तुकाराम मुंढेंचा दणका, राज्यातील शाळांभोवती वडापाव समोसा मिळणार नाही, एफडीएचे नवीन आदेश चर्चेत। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल होणार आहे। आता शाळेच्या आवारात आणि 50 मीटर परिसरात वडापाव, समोसा, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, केक, पेस्ट्री आणि इतर जंक फूडची विक्री करता येणार नाही। अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ईट राईट स्कूल अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे। विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा हा यामागचा उद्देश आहे। त्यामुळे शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन केंद्र आणि इतर खाद्य व्यावसायिकांना FSSAIचा परवाना किंवा नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना फळे, भाज्या, कडधान्य, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ देण्यावर भर दिला जाणार आहे। वाढदिवस किंवा शालेय कार्यक्रमांमध्ये चॉकलेट, कॅन्डी, जलेबी, पेढे किंवा लाडू वाटण्याऐवजी फळांसारखे आरोग्यदायी पर्याय देण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कॅन्टीन किंवा विक्रेत्यांवर दंड, परवाना निलंबन किंवा आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते।